5 मिनिटामध्ये बनवूया एक नाश्ता। तर बघा, नाश्ता करायचं की जेवण करायचं हे तुम्हीच ठरवा। तर साजूक तूप 1 चमचा साजूक तूप घेतलं, त्यामध्ये 1 वाटी रवा हलकासा भाजून घेऊन काढून घेतला। तेलामध्ये शेंगदाणे, काजू छान असे ब्राऊन कलरवर फ्राय करून काढून घेतले। उरलेल्या तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची, जिरं घालायचं, हिरवी मिरची घालायची आणि बारीक चिरलेला कांदाही घालायचा। कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये 2 मिनिटं भिजवलेली उडदाची डाळ घालायची आणि कांदा आणि डाळ हे सगळं जिन्नस छान असं ब्राऊन कलरवर फ्राय करून घ्यायचं आहे। चांगलं असं परतलं की त्यामध्ये भाजलेला रवा घालायचा आणि पुन्हा छान असं हलवून घेऊन 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। तर 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी कडकडीत गरम केलेलं पाणी त्यामध्ये घालायचं। पहिली थोडंसं पाणी घालून गाठी मोडून असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा उरलेलं पूर्ण पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, 1 चमचा साखर घालायची, मिक्स करून घ्यायचं। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची। फ्राय केलेल्या शेंगदाणे आणि काजूपैकी अर्धे यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाकण ठेवून 1 वाफ घ्यायला विसरायचं नाही। तर बघा, हा मऊसूत अगदी एकदम मोकळा आणि मऊसूत असा उपमा बनवून तयार झालेला आहे। तर अगदी अचूक प्रमाणाचा बनवलेला हा उपमा कसा वाटला? आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब।